नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नामपूर येथे गेल्या आठवडाभरापासून कांदा व मका पिकाचे दर कोसळल्यामुळे उत्पादनावर झालेला खर्च निघणेसुद्धा शेतकऱ्यांना अवघड झाले आहे। रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली नामपूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर तब्बल 2 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। गेल्या वर्षभरात कांदा पिकावरील कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर वर्षभर आसमानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा व मका पिकाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्याची होती, मात्र यापेक्षाही फोल ठरली। यावेळी राज्य मूल्य आयोगाचे सदस्य आणि प्रगतीशील शेतकरी दीपक पगार, बाजार समिती संचालक KP कापडणीस, माजी संचालक अण्णा मोरे, सचिन मुथा, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे, तालुकाध्यक्ष मयूर नेरकर, विशाल पवार, विनोद पाटील, बिपिन सावंत, व्यापारी जितेंद्र बडजाते, किशोर पगार, संदीप कापडणीस, पंकज कापडणीस, शैलेंद्र कापडणीस, किशोर आहिरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे नानाजी सावंत यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन देण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, नानासाहेब पाटील तसेच गोपनीय विभागाचे सागर शेवाळे आदी पोलीस विभागातील सहकारी यावेळी उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस, नामपूर। धन्यवाद। आपले तरुण पोरांना माझं आव्हान आहे, मित्रांनो घाबरू नका। ज्या वेळेला शिंदे साहेब आले, आता मला कोणी म्हटलं की या सत्ता बरोबर शेतबोया हो, सत्ते बरोबर सर्व असो, पण शिंदे साहेब आलेले होते उपमुख्यमंत्री फटाण्यामध्ये। एकाही शेतकऱ्याला लाज वाटली की कांदा फेकून मारावा, त्याला मुर्गी फेकून मारावे। आता उद्या पण तिथं येत आहेत मालेगावमध्ये। अरे तुमच्यामध्ये ताकद असेल, मी तुम्हाला बोलवायला मी तयार आहे। मी मागेही म्हटलं होतो नाफेडच्या ACC ट्रक जाळा, माझ्यावर गुन्हा दाखल करा। उद्या तिथं सुद्धा येणार आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी मी त्यांना कांद्याची माळ आणि मक्याची माळ करून आजच्या येणाऱ्या नेत्यांना देणार आहे, कारण माझ्या शेतकऱ्याचं दुःख तुम्हाला कधी कळणार आहे। आज तो पक्ष शेतकरी बांधवांनो, आज देशामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे। मी दिल्लीला गेलो होतो 15 दिवसापूर्वी, तर दिल्लीचा शेतकरी इतका संकटात आहे। आपल्याकडे कांद्याचे आंदोलन चालू आहेत, मक्याचे आंदोलन चालू आहे। तुम्ही थोडं पुढे जळगाव जिल्ह्यात जा, तुम्हाला कापसाचा भाव 6000 रुपये आहे। कापूस 6 रुपये किलोने विकला जात आहे आणि त्याला वेचायला 4 रुपये लागत आहे। तो शेतकरी संकटात आहे। तुम्ही पुढे सोयाबीनला अजिबात भाव, कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप कांद्या आणि शेतमालामध्ये करणार नाही। जो 2018, 2019, 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये विशेषतः कांद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला आणि कांद्याची निर्यात बंदी केली। 8 नोव्हेंबर 2023 रोजी निर्यात बंदी अचानक केली। शेकडो कंटेनर, शेकडो गाड्या बांगलादेशच्या बॉर्डरवर उभ्या होत्या, मुंबईच्या पोर्टमध्ये उभ्या कंटेनर होते। ते सुद्धा रात्री 12 वाजेला त्यांनी GR काढला आणि ती बंदी केली। या बंदीचा आणि सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा, जो नाफेड आणि NCCF मार्फत जो कांदा खरेदी केला जातो, कांदा खरेदी करा किंवा न करा त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण जो हा कांदा तुम्ही खरेदी करतात, हा कांदा देशाच्या बाजारपेठामध्ये आणू नका। ज्या बाजारपेठांमध्ये हा कांदा येतो तिथं कांदा अक्षरशः 4 आणि 5 रुपये किलोने विकला जातोय। तो 4-5 रुपयाने कांदा विकला जातोय। आम्ही व्यापारी या नाफेड आणि NCCFच्या कांद्याच्या ट्रकाची कधीही कॉम्पिटिशन करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला मार्केट 1-2 दिवस बंद करावं लागतं। असं कोणत्याही व्यापाऱ्याला वाटत नाही की त्याने संभाजी राजाने गुन्हा केला, त्यांना अशी कोणती शिक्षा द्यायची? इंद्रांनी मिटिंग घेतली आणि मांजरांच्या गळ्यात घंटा बांधला। काय केलं? अरे संभाजी वाघ होता। संभाजी ज्या वेळेस किल्ल्यात कोंडला त्यावेळेस संभाजीने वाघ खाल्ला। आपण आजपर्यंत मांजरांच्या गळ्यातच घंटा बांधत आलो। जरा सुधीत राहा
आणि सगळेजण विचार करा आणि वाढली, खतांच्या किमती वाढल्या, औषधं वाढले, पण शेती मालाचा भाव उलट कमी होत चाललेला आहे. मित्र, सरकार फक्त आपल्याला थोडस एक आता हे थोडं अगदी अतिवृष्टी झाली, थोडे पैसे पाठवून दिले. ते का पाठवले? आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका लागल्या त्यामुळे हा सुद्धा थोडासा पैसा त्यांनी दिलेला आहे. पण एक वेळ या